तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्याकडून एक 3 ते 4 महिन्या पाठीमागे आपले एक शंकाचे साहेब आहेत की ज्यांनी आपल्याकडून मायजो कंपनीचा 13 HP चा पॉवर विडर हा घेतला होता. तर आज साहेब सांगलीमध्ये आले होते, तर त्यांनी शॉपला सुद्धा त्यांनी व्हिजिट दिली. तर आपण त्यांना विचारूया की 3 महिन्याचा प्रवास, कारण आपण फील्डवरचा सुद्धा डेमो घेतो, डिलिव्हरीचे आपण व्हिडिओ पोस्ट करतो, पण शेतकऱ्यांनी 3 ते 4 महिने जो शेतकरी रानामध्ये वेगवेगळ्या रानामध्ये ज्या टायमाला तो मशीन चालवतो त्या टायमाला त्याचा प्रसंग नेमका काय घडतो आणि त्याचे काय फीडबॅक शेतकरी आपले मित्र देत आहेत ते आता आपण शंकाजी साहेबांना विचारू. तर साहेब नाव सांगा तुमचं. सुरेश शंकर संकाजी, गाव कुठलं साहेब तुमचं? खडकला. बरं साहेब, तुम्ही मला सांगा की तुम्ही आतापर्यंत म्हणजे घरगुती कामासाठी मशीन वापरताय का धंद्यासाठी वापरताय? धंद्यासाठी. म्हणजे 100% धंदा का घरची कामं करत म्हणजे जसा वेळ भेटेल तसा. आता माझी ओमिनी आहे, परत 7 एकर शेती केली मी दुसऱ्यांचं. बर, ते सगळं करत करत मी हे काम करतो. बरं, तुम्ही आतापर्यंत किती एकर रान काढलाय आपल्या मायजो पॉवर विडर वरती? मी एक 35 ते 40 एकर काढले. म्हणजे का ऊस काय हळद? ऊस आमचं. ओनली ऊस. बरं, कशा पद्धतीने तुम्हाला काम वाटलेलं आहे मशीन? एक नंबर. एक नंबर. ऍव्हरेज काय पडतंय? कारण खूप साऱ्या शेतकऱ्यांचा हा व्हिडिओमध्ये त्यांनी विचारत असतात की दादा ऍव्हरेज काय पडतं. तर ऍव्हरेज सरासरी 1 एकर भरणीला तुम्हाला ऍव्हरेज किती लागलेलं आहे? 1 एकर असं काय नाही, मी एक 5 लिटरचं टाकी एकदा फुल केलं की मला 1.5 एकर ते 1.25 एकर पर्यंत एक अंग निघतो. बरं, आता माझ्यामध्ये तुमच्याकडची थोडी 1 एकर रानं चांगली असतील, बरोबर आहे? एक हार्ड येते. हा, माझ्या मुलाखतीच्या किंवा माझ्या दुकानामध्ये माहिती सांगण्याच्या पद्धतीमध्ये आम्ही असं एक सांगत असतो, मशीनचं ॲव्हरेज, मशीनचा लागणारा एकरी वेळ आणि मशीनचं व्हायब्रेशन हे 99% रानाच्या घातीवरती डिपेंड असतं. मला हेच सांगायचं होतं. तर साहेब, एकंदरीत तुम्ही मशीन घेऊन समाधानी आहात का? 100% समाधानी. असाच माझा शेतकरी समाधानी झाला पाहिजे. नवनवीन ऑफर आणि नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.